आज होणार पैसे वाटप, उपमुख्यमंत्र्यांनी दिले आदेश. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून. आजपासून संक्रांतीचं बोनसचं वितरण होणार का, कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार, त्याच्याविषयीची डिटेल अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. कारण की लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची बातमी 11 जानेवारी आत्ताच आलेली आहे. ती म्हणजे थेट बँकेमध्ये लाभाचं वितरणाची सुरुवात जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे. थोडक्यात काय तर लाडकी बहीण योजना महत्त्वपूर्ण अपडेट आपण देणार आहोत. 36 जिल्ह्यांच्या नवीन याद्या आत्ताच जाहीर झालेल्या आहेत. या याद्या अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहेत. सोबतच बँकांच्या देखील याद्या जाहीर झालेल्या आहेत. कोणत्या बँकेमध्ये किती तारखेला कशा पद्धतीने पैशांचं वितरण होणार त्याच्याविषयी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि मकर संक्रांतीच्या लाडक्या बहिणींना शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठी घोषणा झालेली आहे. 3 विभाग 36 जिल्हे अशा पद्धतीने 14 जानेवारीच्या आत म्हणजे आजपासून पैसे वितरणाची सुरुवात जी आहे ती होणार आहे. आणि आज कोणत्या जिल्ह्यामध्ये, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि 14 जानेवारीपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार त्याच्याविषयीची डिटेल अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. कारण की अशा पद्धतीचे नवीन अपडेट यूट्यूबवर आपण सर्वात अगोदर घेऊन येत असतो. सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे लाडक्या बहिणीचा हप्ता तर मिळणारच आहे, परंतु 1 कोटीपेक्षा पात्र लाभार्थी महिलांना 3,000 रुपयांचा गॅस सिलेंडरचा बोनस देखील लाडक्या बहिणींना आजपासून वितरणाची सुरुवात झालेली आहे. आता हे लाडक्या बहिणीच्या गॅसचा बोनस कशा पद्धतीने मिळणार त्याच्याविषयी देखील आपण माहिती व्हिडिओच्या पुढे जाणून घेणार आहोतच. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण की आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून 3 महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहेत. पहिलं म्हणजे लाडकी बहीण योजना पैसे वाटपाचं वेळापत्रक आलेलं आहे. दुसरी अपडेट म्हणजे गॅसचे पैसे कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार. आणि तिसरी वाटप म्हणजे 4,500 रुपयांचा प्रचंड मोठा बोनस जो की लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. तो देखील कोणत्या लाडक्या बहिणीला किती मिळणार त्याच्याविषयी देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा. कुठल्याही प्रकारची अडचण असेल लगेच कमेंट देखील तुम्ही करू शकता. तर सर्वात प्रथम म्हणजे आजपासून लाडकी बहिणीची हप्ता, फेब्रुवारीचा हप्ता जानेवारी, डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्याचे पात्र लाभार्थी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये विशेष श्रेणीतील म्हणजे सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मकर संक्रांती सण आनंदाने साजरा करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीसाठी सोबत मकर संक्रांती सण साजरा करण्यासाठी पैशांचं वितरणाचं नियोजन अखेर आखलेलं आहे. भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी पैशांची वाट बघत होत्या, आतुरतेने वाट बघत होत्या. नोव्हेंबरचे आले पण डिसेंबरचे आले नाहीत. आणि संक्रांतीचा सण आमचा बहिणीचा सण आहे आणि तुम्ही जानेवारीचे सुद्धा पैसे दिले नाहीत, ही बहिणांची शंका होती. परंतु आज अखेर ती शंका दूर झालेली आहे. आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी प्रेस मीटिंग घेऊन लाडक्या बहिणीसाठी पैसे वाटपाचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे. आणि याच वेळापत्रकाच्या अंतर्गत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना सणाच्या शुभेच्छा देत चेकवर सह्या ज्या आहेत त्या केलेल्या आहेत. नवीन चेक, लेटेस्ट चेक आहे मित्रांनो, 15,000 कोटी जे आहे ते लाडक्या बहिणीसाठी सोडलेले आहेत बहिणीचा सण आनंदात साजरा करण्यासाठी. दरवेळेस मित्रांनो फक्त 7,000 ते 6,000 कोटीच प्रतिमाह सोडत असतं, परंतु एवढे डबल पैसे सोडलेले आहेत. म्हणजेच काय तर तुम्हाला 2 हप्ते जे आहेत ते एकत्रित मिळणार आहेत. आणि सोबतच 1,500 रुपयांचा मकर संक्रांतीचा विशेष बोनस देखील लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे. त्याच्याविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बोलताना म्हटले, आम्ही लाडक्या बहिणीसाठी टोटल वाटपाचं नियोजन जे आहे ते 4,500 रुपयांचा बोनसचं वितरणाचं नियोजन आम्ही आखलेलं आहे. आणि या बोनसचं वितरण आम्ही सर्व गोष्टी लक्षात ठेवून करणार आहोत. सर्व गोष्टी म्हणजे काय तर ते म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासंदर्भात ते वाटपाचं वेळापत्रक ते सुद्धा जिल्ह्यांच्या अनुसार, कारण की प्रत्येक जिल्ह्यानुसार पैशाचं वितरण जे आहे ते करायचं असं पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ही प्रेस मीटिंग जी आहे ती मित्रांनो आत्ता 2री ते 3री प्रेस मीटिंग जी ती पार पडून गेलेली आहेत. आणि त्यामुळेच त्यांनी एकनाथ शिंदेंनी आता या प्रेस मीटिंगच्या ऐवजी फायनल यादी जी ती पत्रकारांकडे दिलेली आहे. आणि तीच यादी आपण व्हिडिओच्या पुढे बघणार आहोतच. या यादीमध्ये असणार आहे सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे 36 जिल्ह्यांची नावं असणार आहेत. आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार आणि तुमच्या बँक खात्यामध्ये कशा पद्धतीने किती रुपये कशा पद्धतीने जमा होणार त्याच्याविषयी त्यांनी अपडेट माहिती दिलेली आहे. आणि दुसरी यादी दिलेली आहे ती म्हणजे बँकांची यादी. तुमच्या बँकेमध्ये किती तारखेला पैशांचं वितरण होणार ते देखील त्यांनी त्यामध्ये बोलताना सांगितलेलं आहे. चला तर जाणून घेऊया जिल्ह्यांची यादी. त्याच्या अगोदर उपमुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी बोनसचं वितरणाचा सोहळाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत तुमच्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजना पैसे
पैसे वाटपाच्या बोनस वाटपाचा कार्यक्रम तर होणार आहेच. त्यामध्ये लाडक्या बहिणींना मिळणार आहे पैठणी साडी, सोबतच भांडी संच आणि मिठाईचा संच. तर अशा 2 ते 3 गोष्टी ज्या त्या लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या दिवशी मिळणार आहे, ते म्हणजे 14 जानेवारीला. त्या कशा पद्धतीने मिळणार आणि कुठे मिळणार त्याच्याविषयी देखील माहिती आपण देणार आहोतच. त्यामुळे लक्षपूर्वक बघा. त्याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी ही अंतिम यादी जाहीर केलेली आहे. आता अंतिम यादी कशामुळे असणार, कारण की भरपूर दिवसापासून भरपूर यादी आल्या होत्या आणि त्या याद्यांद्वारे काही लाडक्या बहिणी फक्त नोव्हेंबरचाच हप्ता मिळाला होता. भरपूर लाडक्या बहिणी राहिल्या होत्या वंचित. त्यामुळे आता फायनल यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि याच यादीच्या अंतर्गत आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरणाची सुरुवात जी आहे ती आजपासून करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे. निमित्त असणार आहे मकर संक्रांती आणि भेट असणार आहे तुमच्या भावाची, म्हणजे सण बहिणींचा भेट भावाची. अशा पद्धतीने नियोजन जे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आखलेलं आहे आणि याच्या अंतर्गतच तुम्हाला त्यांनी शुभेच्छा देत 4,500 रुपयांचा मकर संक्रांती बोनस जो की आजपासून वितरण होण्यास सुरुवात होणार आहे तो जाहीर केलेला आहे. चला तर जाणून घेऊया वेळापत्रक. सर्वात प्रथम आपण हा बघूया पार्ट 2 मध्ये. आता हे पार्ट 2 हाच आहे. तर महत्त्वपूर्ण 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरणाची सुरुवात जी आहे होणार आहे, कारण की प्रत्येक दिवशी 12 जिल्ह्यांचा संच असणार आहे. त्याचं वेळापत्रकही आपल्याकडे आलेलं आहे आणि त्यासोबतच तुम्हाला बँकांची यादी देखील आपण सांगणार आहोत. कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैशांचं वितरण होणार, तुमचं बँकेचं अकाउंट कोणत्या बँकेमध्ये आहे का, तेच देखील भरपूर महत्त्वपूर्ण ठरतं आहे. कारण की काही बँकांमध्ये नोव्हेंबरचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही. त्यामुळे बँकांची यादी देखील लक्षपूर्वक तुम्ही बघायची आहे. कारण की महत्त्वाच्या घोषणानुसार लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3 हप्ते ज्यांचं वितरण जे आहे ते होणार आहे. हे बघा, नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नसेल तर तो देखील मिळून जाणार आहे. डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता हे मकर संक्रांतीला तुम्हाला रक्षाबंधनाला कसे पैसे आले होते त्याचप्रमाणे पैशांचं वितरण जे ते होणार आहे. तुम्ही बघू शकता. सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो, जिल्ह्यांच्या अनुसारच याद्यांचं वितरण जे आहे ते झालेलं आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या यादीनुसार तुमच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे आणि वितरणाचा शुभारंभ आत्तापासून झालेला आहे. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठं पाऊल उपमुख्यमंत्र्यांनी टाकलेलं आहे आणि अदिती ताई तटकरे ज्या की महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांनी देखील ऑफिशियली सांगितलेलं आहे, आम्ही लाडकी बहीण योजनेच्या पैशांचं वितरण आजपासून सुरुवात करत आहोत. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. आज पहिला दिवस असणार आहे डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता. सोबतच ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता आला नाही त्यांना नोव्हेंबरचा देखील हप्ता त्यामध्ये मिळून जाणार आहे. हा बघू आपण याच पार्ट 3 मध्ये. सर्वात प्रथम आज जसपासून जो प्रारंभ झालेला आहे आणि याच्यामध्ये 2 विभाग समाविष्ट असणार आहेत, कोकण विभाग आणि पुणे विभाग. कारण की हे अतिशय मोठे व महत्त्वपूर्ण विभाग आहेत आणि याच विभागाच्या अंतर्गत पैशांचं वितरण जे आहे ते होत असतं. आजच्या 2 विभाग हे महत्त्वपूर्ण ठरणार. उद्या दुसरा टप्पा असणार आहे. उद्या असणार आहेत नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभाग. हे बघा, जिल्ह्यांची यादी आपण व्हिडिओच्या पुढे पाहूयाच. त्याच्या अगोदर विभागाची यादी आलेली आहे ती जाणून घेणं महत्त्वपूर्ण ठरते. नाशिक विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग उद्या असणार आहे. तिसरा अंतिम टप्पा असणार आहे अमरावती विभाग आणि नागपूर विभाग. तो सुद्धा लेटेस्ट असणार आहे. तिसरा टप्पा सर्वात मोठा असणार आहे आणि अदिती ताई तटकरे यांनी जर सांगितलेलं आहेच, लाडकी बहीण आम्ही 3,000 रुपये सोबत देऊन अधिक 1,500 रुपयांचा अतिरिक्त लाभाचं वितरण आम्ही करणार आहोत. त्यामुळे बहिणींनी मकर संक्रांतीचा सण जो आनंदात साजरा करायचा आहे आणि मकर संक्रांतीची खरेदी आज तुम्ही भरपूर प्रमाणात करू शकता. तर ते बघा, ते ओरिजिनल माहिती आपण तुम्हाला देणार आहोत. कारण की थेट हा लाभ जो तो DBT माध्यमाद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. हे बघू शकता. उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः पैसे वितरण करण्याची कमान हातात घेतलेली आहे आणि स्वतः लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये DBTचे बटन दाबून पैशांचं वितरण जे आहे ते करत आहे. तुम्ही बघू शकता. मेसेज देखील पडत आहेत लाडकी बहिणींना. आज काही लाडकी बहीण योजना खात्यामध्ये 1,500 रुपये जमा झाले, ते नोव्हेंबरचे जमा झाले होते आणि मीटिंगमध्ये झालेल्या निर्णयाच्या अनुसार ही यादी आपण लगेच जाणून घेऊया कुठल्याही प्रकारचा उशीर न करता. कारण की लाडक्या बहिणींना 3,000 पडण्याची ओढ लागली होती, परंतु 3,000 ऐवजी आता डायरेक्ट 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. त्यामुळे काळजी करायची नाही, टेन्शन घ्यायचं नाही. पैशांचं वितरण तर 100% होणारच आहे आणि आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला असे मेसेज पडायला सुरुवात होणार, पैसे जमा झाले, पैसे जमा झाले, पैसे जमा झाले. तर त्याच्याविषयी आपण माहिती तुम्हाला पुढे जाणून घेऊयाच. तर हे बघा, आजपासून वितरणाचे 3 टप्प्यामध्ये हे वितरण होणार आहे. 3 टप्प्यामध्ये जिल्ह्यांचं वितरण जे आहे ते आज होणार आहे. यामध्ये पहिला टप्पा दिवाळीची भेट 30 नोव्हेंबरचा हप्ता असणार आहे. त्याच्यानंतर डिसेंबरचा हप्ता दुसरा असणार आहे आणि तिसरा हप्ता संक्रांती बोनस, विशेष नवीन वर्षाची सुरुवात
1,500 1,500 अधिक 1,500 अधिक 1,500 असे मिळून 4,500 रुपयांचा निधी त्यामध्ये समाविष्ट होणार आहे. याच्यानंतर महिला व बालविकास मंत्र्यांनी देखील ते यादीवर सह्या केलेल्या आहेत आणि सह्या झाल्या म्हणजे काय तर लाडकी बहीण योजनेच्या पैशांच्या वितरणाची अंमलबजावणीची सुरुवात जी आहे ती त्याद्वारे झालेली असते. तर नवीन लाभार्थ्यांची यादी जी आहे ती पात्र लाभार्थ्यांची समाविष्ट या यादीमध्ये करण्यात आलेलं आहे. ही यादी मित्रांनो सर्वात महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि ही यादी आपण कुठल्याही प्रकारचा उशीर न करता लगेच जाणून घेऊया, जी की यादीमध्ये आजपासून पैशांचं वितरण त्या यादीमध्ये समाविष्ट आहे. कारण की आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असं देखील त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही बघू शकता याद्यांची जिल्ह्यांची यादी अतिशय मोठी जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे. वर विभागाचं नाव आहे आणि खाली जर पाहिलं तुम्ही तर जिल्ह्यांचं नाव त्यामध्ये समाविष्ट असणार आहे. सर्वात पहिला विभाग असणार आहे मित्रांनो कोकण विभाग आणि पुणे विभाग. या दोन विभागामध्ये सर्वात पहिली यादी आपण बघूया. तर या यादीमध्ये पहिलं नाव आहे मुंबई शहराचं, त्याच्यानंतर पुणे शहर, मुंबई उपनगर, सातारा, त्याच्यानंतर खाली जर बघितलं तुम्ही तर त्यामध्ये असणार आहेत सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर, सोबतच पालघर असेल, रायगड असेल. तर या जिल्ह्यामध्ये आजपासून पैशांचं वितरण आज पैसे या जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत. उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार तर उद्या असणार आहे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभाग. हे दोन विभाग नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहेत कारण की दुसऱ्या दिवशी या विभागांच्या अंतर्गत पैशांचं वितरण जे आहे ते करण्यात येणार आहे. यामध्ये समाविष्ट आहे नाशिक विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, धुळे, जालना, नंदुरबार, बीड, जळगाव, धाराशिव आणि अहिल्यानगर यामध्ये समाविष्ट आहेत. सोबतच असणारा यामध्ये लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड हे देखील त्यामध्ये समाविष्ट असणार आहेत गोष्टी. याच्यानंतर जिल्हे असणार आहे समाविष्ट. तिसऱ्या दिवशी वितरण होणार आहे मकर संक्रांतीच्या जस्ट आदल्या दिवशी. त्यामध्ये आपण बघू शकतो त्यामध्ये असणार आहे अमरावती विभाग आणि नागपूर विभाग, जे की दोन्ही अतिशय मोठे विभाग आहेत आणि त्यामध्ये असणार आहे अमरावती, नागपूर, वर्धा, अकोला, बुलढाणा, भंडारा, वाशिम, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली त्यामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत. तर हे बघा मला हे जिल्ह्यांची यादी आपण सर्वात अगोदर दिलेली आहे त्यामुळे लक्षपूर्वक बघा. वेळापत्रक जे आहे जिल्ह्यांच्या यादीनुसार पैशांचं वेळापत्रक देखील वितरणाचं आलेलं आहे. पहिले 2 दिवस, दुसरे 1 दिवस आणि तिसरा शेवटचा दिवस. तर अशा पद्धतीने पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. याच्यानंतर जाणून घेऊया बँकांची यादी, कारण की बँकांची यादी देखील महत्त्वपूर्ण यादी आलेल्या आहेत. 3 यादी आहेत त्या आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर सर्वात पहिली यादी आलेली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक. याच्यानंतर दुसरी यादी आलेली आहे प्रमुख खाजगी बँका. त्यामध्ये असणार आहे HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि तिसरी यादीमध्ये असणार आहे त्या IDFC फर्स्ट बँक, AU स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पेमेंट्स बँक आणि एअरटेल पेमेंट्स बँक. आता लाडकी बहिणीसाठी याद्या तर आल्या. जिल्ह्यांची यादी ही आपण बघितलेली आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे वितरित होणार त्याच्याविषयी आपण संपूर्ण डिटेल अपडेट व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे. परंतु आता एक महत्त्वाचं पूर्ण नवीन निर्णय आलेला आहे. लाडकी बहिणीसाठी 2100 रुपयांचं वितरण देखील आता फेब्रुवारीपासून 2100 रुपये हप्त्यामध्ये वाढ जे ती होणार आहे किंवा जर वाढ झाली संक्रांतीनिमित्त घोषणा देखील होऊ शकते, ती म्हणजे 2100 रुपये वाटपाची देखील घोषणा होऊ शकते. याच्यानंतर लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये मित्रांनो नवीन गिफ्टचं वितरण देखील होणार आहे. हे गिफ्ट कोणते असतील, कशा पद्धतीने असतील तर हे बघा. हे गिफ्ट असणार आहेत मोफत सिलाई मशीन योजना, मोफत सेलिंग फॅन योजना. तर हे गिफ्ट त्यामध्ये समाविष्ट असणार आहेत. हे गिफ्ट कशा पद्धतीने आणि कशामुळे मिळणार तर हे बघा. लाडक्या बहिणीला स्वावलंबनाची संधी मिळावी, काहीतरी पैसे कमवण्याची उपाय मिळावा लाडक्या बहिणींना, यासाठी सिलाई मशीन योजना जी की तुम्ही शिवणकाम करून पैसे देखील कमवू शकता त्याच्याविषयी त्यांनी अपडेट दिलेली आहे. त्यामुळे 15,000 रुपयांची PM विश्वकर्मा योजनेतर्फे तुम्हाला ही सिलाई मशीनचं वितरण जे आहे ते करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर घरात सिलिंग फॅन देखील तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्ही सिलाई मशीन व्यवस्थित चालवता येत असेल त्याच्याद्वारे तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला सिलाई मशीनसोबत सिलिंग फॅन आणि प्रेशर कुकर देखील मिळणार आहे. तर छोटेसे गिफ्ट आहे. पुढे तर ओरिजिनल गिफ्ट आहेत मित्रांनो, असलीवाले गिफ्ट जे की भारी गिफ्ट आहेत त्यामध्ये असणार आहेत. तुमच्या रेशन कार्डवर मिळणार मोफत पैठणी साडीसुद्धा मिळणार आहे. ते सुद्धा अतिशय दर्जेदार क्वालिटीची व तुमच्या रेशन दुकानामध्ये जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर ते साडी जे आहे तुम्हाला मिळून जाणार आहे. याच्यानंतर असणार आहे तुम्हाला 2100 रुपयांचं बोनसचं वितरण जे की जानेवारीमध्ये होऊ शकतं आणि फेब्रुवारीमध्ये होऊ शकतं. त्याच्याशी तारीख कन्फर्म आलेली नाही, परंतु महिलांना आता 1500 ऐवजी 2100 रुपयांचं वितरणाचं सुरुवात जी ती लाडक्या बहिणींना मिळणार आहे. सण आनंदात साजरा करण्यासाठी म्हणजे मकर संक्रांतीलाच हे 2100 रुपयांचं वितरणाची सुरुवात जी आहे ती होऊ शकते, कारण की भरपूर
दिवसापासून 2100 कधी होणार हा निर्णय लांबणीवर पडला होता. परंतु मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि लाडक्या बहिणींना जानेवारीपासूनच 2100 रुपये वितरण करण्याची सुरुवात आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला संक्रांतीचा बोनस 4500 रुपये मिळणार, ते सुद्धा गॅसचे पैसे असणार आहे, त्यामध्ये मिष्ट काही. त्याच्यानंतर तिसरीकडे नवीन कौशल्यासाठी 15,000 रुपयांची सिलाई मशीन योजना. तर या सर्व योजना तुम्हाला लाभाचं वितरण त्यामध्ये होणार आहे. आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे बहिणीसाठी. तो म्हणजे काय असणार आहे, तर 1 कोटीपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना 3,000 रुपयांचं गॅसचं सिलेंडर जे आहे ते मोफत वितरण होणार आहे सबसिडीच्या अंतर्गत. म्हणजे गॅस भरल्याच्या नंतर तुमच्या खात्यामध्ये सबसिडी येणार आहे. तीच म्हणजे 300 रुपये प्रति सिलेंडर, म्हणजे जवळपास तुम्हाला 3 महिन्याचे मोफत जे आहे ते मिळणार आहेत. ते 3,000 रुपये आहे, ते 300 झालेलं आहे. हे बघा 3,000 रुपये प्रति सिलेंडर तुम्हाला मिळणार आहेत, कारण की सबसिडी शासनाची तर्फे असणार आहे आणि सर्व गोष्टी त्यामध्ये समाविष्ट असणार आहेत. 1 कोटीपेक्षा अधिक महिलांना याचा लाभाचं वितरण जे आहे ते होणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणीच लाभार्थी असणार आहेत. कारण की भरपूर दिवसापासून जिल्ह्यामध्ये कोणते पैसे येत नव्हते किंवा नोव्हेंबरचेच पैसे आले. आता लाडक्या बहिणींना सण आनंदात साजरा करावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः प्रयत्न करत आहेत आणि शेवटी तुम्हाला आनंदाची भेट देखील देत आहेत. ती म्हणजे 4,500 रुपयांची थेट बँकेमध्ये खात्यामध्ये तुमची जमा होण्याची सुरुवात जी आहे ती हॅप्पी संक्रांती असं मेसेज तुमच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे. त्यामुळे काळजी करू नका, टेन्शन करू नका. चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आज 11 जानेवारीचं आहे आणि त्याच्या निमित्त तुम्हाला खात्यामध्ये एकनाथ शिंदे स्वतः पैसे घेऊन तयार झालेले आहेत आणि तुम्हाला पैसे पाठवणार आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.